रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार मराठीमध्ये तसेच ओवीसह. आपण या अगोदर सारामृत कथासाराचे अध्याय 1 ते 12 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 13 ते 15 पाहणार आहोत. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही, अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या सारामृत कथासाराला सुरुवात करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 13. बाळप्पांच्या परीक्षा. कोणालाही आपल्यापेक्षा दुसरा कोणी डोईजड झालेला नको असतो. बाळप्पांच्या बाबतीतही चोळप्पा, त्यांचा जावई सुंदराबाई यांना बाळप्पाची एकनिष्ठ सेवेतून वाढणारी स्वामींची जवळीक पाहवत नव्हती. त्यांनी कधी त्यांना अपमानित करून, कधी बोल लावून, कधी कपटनीतीचे डाव खेळून त्यांना स्वामी सेवेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण निस्पृह बाळप्पा मात्र स्वामी चरणाशी एक चिटकून राहिले. महाराजांची सेवा काळात त्यांच्या अनेक कसोट्या घेतल्या, पण ते त्यात पार उतरले. महाराजांच्या समोर आणि त्यांच्या मागे कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत हे महाराज जाणून होते. त्यांनी योग्य संधी आणि वेळ येता सुंदराबाईसही तिची जागा दाखवून दिली. चोळप्पासही दूर केले. एकनिष्ठ बाळप्पा हे स्वामी चरणापासून अनिच्छेने दूर जाऊ पाहत असता त्यास त्यांचे आसन दाखविले. बाळप्पांनी मारुती मंदिरात जाऊन स्वामी सेवा भक्ती चालूच ठेवली. अर्थातच बाळप्पांच्या त्या सेवेचे त्यांना उचित फळ मिळाले, हे नव्याने सांगण्याची काही गरजच नाही. स्वामी सेवा करीत असताना बाळप्पांचे जपानुष्ठानही महाराजांनी पूर्ण करून घेतले, त्याचे उद्यापनही करविले. सेवा आणि निष्ठा हीच संतांच्या दारात कशी कामी येते हे बाळप्पांना पुरतेपणाने समजले. त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. 13 अध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा. प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयाची लज्जा वाटतसे तयासी. तयाचे एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रीते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या एशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत. चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येत सत्वर. म्हणे द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूण उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर
हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढून तयास दोरी, करावे राणी म्हणी तसे. पाहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती, ने घरी हिरावोनी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करिताती. कोण एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एके सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. जेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुणी. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी. मानी नाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धन धान्य साठवीत. अशा प्रकारे करोनी बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परीपराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकुनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही न एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारुतीने. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी.
आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात. अद्यापि बाळप्पा राहात श्री पादुकांची पूजा करीत. निराहार राहोनी जे जे झाले स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ. करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्रामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाची नाम उपासना ही एकनिष्ठ भावाने वाढत जाते. अध्याय 14वा. श्री स्वामी मानस पूजा. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या या अध्यायात पोथीचे रचनाकार हे आपल्या श्री स्वामी समर्थाचे नित्य पूजन कसे करावे ते प्रत्यक्ष न घडल्यास मानस पूजा कशी करावी हे मोठ्या खुबीने सांगत आहेत. सेवा देई मेवा हा संतांच्या सद्गुरूच्या दारातला नियम. त्याची अनुभूती ही भक्त भाविकांना येण्यासाठी त्यांनी आपल्या स्वामी सेवेला नित्योपासनेने स्वरूप द्यायला हवे. किमान मानसपूजा तरी करायला हवी. ती कशी हे सांगताना ते म्हणतात, भक्ताने प्रातःकाळी लवकर उठावे. करदर्शन करून श्री स्वामींचे ध्यान करावे. शुद्ध निर्मळ मनाने नामगंगेचे पवित्र स्नान करावे. मग आसनस्थ होऊन स्वामींची पूजा करावी. त्यांना आवाहित करून सुगंधी जलाने स्नान घालावे. त्यांचे कपाळी चंदनाचा टिळा लावावा. त्यांना सुवासिक पुष्पे अर्पण करावीत. सुगंधी भावपुष्पमाला त्यांच्या गळ्यात घालावी. विनम्र भावे हात जोडून त्यांचे स्मरण करून त्यांना रक्षण करण्याची प्रार्थना करावी. तसेच आपला या पोथी वाचनामागचा हेतू, इच्छा, मनोकामना काय ते निवेदित करावे. मग धूप दीप नैवेद्य आणि भावार्ती करावी. स्वामी आपले पाठीराखे आहेत. हे आपल्या संकटकाळी धावून रक्षण करणारे आहेत. तेच आपले जन्मोजन्मीचे खरे सगळे सोयरे हे ओळखून त्यांच्या चरणास प्रेम मिठी घालावी. ही अशी स्वामींची भावपूजा एकनिष्ठ भावाने करावी. त्यात पूर्ण शरणागत भाव असावा. चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रमृत आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदवावया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र 19 श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती हे नेने मी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरणी स्वामीचरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन. घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुनी. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर. उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र. नाम मंत्र श्रेष्ठपै. अजानुबाहू सुहास्यवदन. काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरना. परात परला कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा. वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया.
सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम्य ध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावं निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वन्नान्मचरितरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना ब्राती फुली नाना न बांधत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञात तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसे वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी व दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम तो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वथा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषित तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपासन सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा सडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पावेजे ब्राह्मण क्षत्रियादिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामीचे जय जयाजी आनंद कंदा जय जयाची करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्थाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनात सद्गुरूच्या सगुण भक्तीची ओढ लागते. अध्याय 15 बसप्पाचे दैन्यहरण केले. प्रत्येक जीव हा त्याच्या प्राप्तानुसार सुख दुःख भोगत असतो. श्री स्वामींची निस्सीम निरपेक्ष भावाने भक्ती केली असता भक्ताचे कल्याण स्वामी सद्गुरू कसे करतात ह्याची एक हृदय कथा रचनाकाराने येथे सांगितली आहे. महाराज हे मंगळवेढ्यात निवास करून असताना ते अधिकाधिक काळ जवळच्या जंगलातच असत. एकदा त्याच गावातील कोणा बसप्पा तेल्याने त्यांना रानात काट्याच्या शय्येवर पहुडलेले पाहिले आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून तोही त्यांचा नित्य सहवासात आणि सेवेत राहू लागला. त्याचा भक्तिभाव समर्पण वृत्ती पाहून समर्थांनी त्याच्यावर कृपा करायचे ठरविले. एका रात्री ते बसप्पाला एका घनदाट जंगलात घेऊन गेले. तिथे त्यास अनेक सर्प दाखवून हवे तेवढे तुझ्या वस्त्रात बांधून घे म्हणाले. पण बसप्पा काही ते साप घ्यायला
तयार होईना तेव्हा महाराजांनी त्यास आग्रह केला. तेव्हा स्त्रीच्या आज्ञेचा आदर करीत त्याने एक सर्प वस्त्रात गुंडाळून घेतला. गावात परत येऊन पाहतो तो त्या सर्पाचे एका सुवर्ण लकटीत रूपांतर झालेले. या प्रकारे महाराजांनी आपल्या निज भक्तास दैन्य दूर करून त्यास सुखी केले. पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साध कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्यवार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी, तयाते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयांसी, आपली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयांच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करती, कवनाचे गृहान जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोक वस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती, ते करीती स्वामी भक्ती, जन हासती दीन स्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशया करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीतसे, अंतरी पटली खून, इति ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशयेवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनिया स्तविता, झाला बहुत प्रकारे, सकळ ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका, पाप ताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुणे हसत, कुटील जन तयाते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसप्पाची कांता, ऐकुन्या ऐशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करोन, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होनी सावधान, चित्त देऊने ऐकावे, ऐके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, कुरश्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला, भाना होनीवरी आली, अपरामित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासे मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, असे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त,
तेजही नष्ट झाले. तिथून या निघाले सत्वग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले. समर्थ हा एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहात तव त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशीचे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तीही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची. या विषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शने निरसोन. जाये ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर द्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकाचे प्रापंचिक दैन्य दुःख हे दूर होते. त्यास धनसंपत्तीचा लाभ होतो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.